श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण सफला एकादशीची पूजा कशी करणार आहोत ते ऐकणार आहोत। तर चला मग सुरू करूया। पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात। भगवान विष्णूला समर्पित या व्रताची पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती होते, सोबतच दीर्घकाळ रखडलेली कामेही पूर्ण होतात। सफला एकादशी ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती एकादशी मानली जाते। तर त्या दिवशी आपण सफला एकादशीच्या दिवशी प्रतिविधी आटोपल्यानंतर स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। त्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करताना व्रताचे आव्हान घ्यावे। आता भगवान विष्णूची आराधना करावी। सर्वप्रथम भगवान विष्णूला जल अर्पण करावे। झेंडू, कनेर किंवा कोणतेही पिवळे फूल पाण्यानंतर हार अर्पण करा। यानंतर पिवळे चंदन लावावे। भगवान विष्णूला नैवेद्य दाखवावा आणि सोबत तुळस ठेवावी आणि तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावून एकादशीची कथा किंवा विष्णू चालीसा किंवा मंत्राचा पाठ करावा। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुळशीच्या माळेने करावा। नंतर विधिवत पूजा करून झाल्यानंतर चूक झाल्याबद्दल आपण क्षमा मागावी, माफी मागावी आणि दिवसभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडावा। तर असं आपण केल्यामुळे आपली इच्छित फलप्राप्ती होते आणि आपली दीर्घकाळ रखडलेली कामेही पूर्ण होतात। तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।